सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्याने शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांनी. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. नाही असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता, मानस सरोवरावर पाठिलं. भीमदादा, मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहत पांडव अखंड वनवासी, याचा अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते, म्हणजे ते भजन करणारे होते. भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका. निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं, तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन्या होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टीं नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा, त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे आरामखोर होतं. 28 गोष्टीने विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शीतावून भाताची परीक्षा असती. एका शीतेकळे भात नाही घाटावे, शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून. वरचा एक शीत दाबून पाहती, जर आरड कच्चा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती, जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा. किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं, निशी माझे कवना शिरतली, सांगे गो द्रौपद बाळे, निशी माझे कवना शिरतली.
निशी माझी कवना शिरतली सांगे व द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका आता सांगतो. 28 पैकी 1 सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता. होता कसा? 28 पैकी 1 दोष पा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला. त्याची ही मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण. शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही गाला सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. हवाच गेली. पुन्हा थुत्तरी केलंच नाही. कारण हा इतका नालायक होता. त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं? 2:28 मधली. पुन्हा 1 सांगतो. त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर. पुन्हा 3रा मुद्दा सांगतो. मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा 1 3रा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा. त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं. गेले तिथं उडी मारली सरोवरात. पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे? भीमा राजपुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेटय का? पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातात. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 भाईचा कापूस याचा. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्याहून जात होतं. कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसतील बरं का. वरच्याव नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे. ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडोळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते? चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा. यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो फिरवून मुंडके. हो उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही. मधल्यात ठोक्यात पाय पडायचा त्याच्या. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं यायला लयच आवता आणता येत का नाही. तसं नाही तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पहा. शेती चांगली करतो मामा मस्त. लॉकडाऊन मध्ये त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुतीरायला साधं समजिलं. वानर समजिलं भीमानं. वानर वानर. मारुतीराय म्हणले बाहेर होय ना कळत नाही तुला? भीम म्हणलं तू कोण मला सांगणार वानर?
तू कोण सांगणार मला? खाय पाला खाय. मारुतीराय म्हणले रगिले होय तू रगिले. आणि काय कळणार आहे या बा? इथून पुढच्या लोकायला कळावं म्हणून अष्टादश संतांनी मारुतीरायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ गुरुजी सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांना मूर्तिमंत शंकर देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून धरून आणलं आपटीलं. ह्या लोंबा झोंबी झाली धक्का बुक्या अमक तमक आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुतीरायने त्याचे तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या त्याला असं करा. हा दाब नावानीच असू द्या त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं गठोडं असतं ना म्हणून इचाला मागून मारते सरपाला पुढून मारते आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायाने विचार केला ताकदवानीकडे कोणाचं असं नाव सांगत नव्हते. सांगितलं आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला आपत्ती होणार नव्हती शाप होता झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाची आम्ही त्याच्यातला मी वरुणाच्या वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता. एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं. आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे यानं आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडील. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाड मोरून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं पण 4 अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले. अष्टांग असते 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं सगळं अंग मोगळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या एका नामधारकाच्या एका तप्याच्या एका सिद्धाच्या मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्धांग वापरतो आणि जनतेचा कर जनतेसाठी वापरतो. म्हणून पृथ्वीची कृपा झाली. मी जी गोष्ट हातात आणली ती गोष्ट होती तीच धर्माकडे प्राप्त झाली. म्हणून धर्माचा रथ एकीतीनं आधार चालत होता. पृथ्वीला कुठलाही दगड धर्माच्या रथाची चाकं घाशीत नव्हता. 9 पैकी 2 ऐकले. बाकीचे घरी गेल्यावर मोबाईलवर पहा. देव तुमचं चांगलं करीन. भांगाऱ्या भोंगाऱ्याला चॅटिंग करी जाऊ नका. इचक्या रोग होईल. रात्र इचकिता कवरक इचकिता नका चांगलं इचकी जा. असो मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नानं वैकुंठवासी स्वर्गीय सुमनबाई राजांबर पाटील उढाण यांचं प्रथम पुण्य श्राद्ध आहे. विठ्ठलराव उढाण असतील कैलासराव उढाण असतील बालासाहेब उढाण असतील आणि प्रल्हादराव उढाण असतील यांनी मोठ्या श्रद्धेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तारखेच्या संदर्भात आपल्या घरात जी विधवा स्त्री असते त्या स्त्रीला बघितल्याच्या नंतर काही अल्पज्ञानी
किंवा डोक्याचा भाग कमी असलेल्या बायका किंवा विचाराची प्रणाली कमी असलेल्या महिला गुरुजी विधवा स्त्रीला नाव ठेवतात. एक विनंती करतो माझ्या माईंनो, मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेली स्त्री तिला फक्त सौभाग्यवती नाव लागते. मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेल्या स्त्रीला सौभाग्यवती नाव लागते, पण मालकाच्या नंतर मृत्यू पावलेल्या स्त्रीला गंगा भागीरथी नाव लागते. गंगा भागीरथी. मी याच्याकरता सांगतोय, संक्रांत जवळ आली परवाला, म्हणून अंतकरणातल्या ज्या काही आड्यागाड्या आहेत ह्या काढून टाका. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. कारण गंगा भागीरथी नाव असते आणि गंगा आणि भागीरथी काशीतल्या मालकानं मामा डोक्यावर घेतल्यात. आणि एक सोपा मुद्दा सांगतो, इतक्यानं जर तुमची शंका भागत नसेल, मनातलं गठुडं फुटत नसेल, तर पुढचा मुद्दा ऐका. कल्पना करा, लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे. लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे. नवरा बायको दोघं जण शेतात गेले. सोयाबीन कापता कापता सोयाबीनचं धसकट नवऱ्याच्या पायात घुसलं. बारीकसं धसकट घुसलं महाराज, नवऱ्याच्या पायात धसकट घुसलं. त्यानं पावसाळ्याचे दिवस होते, पाय धुतला, ते धसकट असं टळटळ दिसू लागलं बारीकसं. बायकोला म्हणला नखानं उपटव बरं. तिनं सांगितलं सकाळीच नख काढे. बायकोनं सांगितलं नेल कटरनं सकाळीच नख काढे. तर नवऱ्यानं काय म्हणावं, लक्ष्मी दातानं उपटणं. नवरा बायकोला म्हणला माझ्या पायातलं धसकट तू दातानं काढणं. बायको म्हणली तुमचे पाय कोण्या ठिकाणी जातेत, माझे पवित्र दात तुमच्या पायाला लावणार नाही. कोण म्हणायली, पपेची माय. कोण म्हणती, पपेची माय. दुसरा मुद्दा ऐका. कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाती, पाहिली या वेध लावी, वैश्यजीवी जडून. अगणित लावण्य तेजपुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी लावे धू. रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. कितीतरी रूपाची उदाहरणं देता येतील. कोट्यावती सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे, त्याचा मुखचंद्रमा किती पवित्र असेल कल्पना करा. आणि असं पवित्र मुख ज्या बाहुलीच्या तळपायाला लागतंय, त्या माऊलीच्या तळपायाला त्याला काटा पाहिल्याबरोबर निघला नसता का? कृपा कटाक्षे हे बघितल्याबरोबर महाराज काटा निघला नसता का? त्याला नख नव्हते का? त्याच्याकडे शस्त्र नव्हतं का? त्याला काय करता येत नव्हतं? पण त्यानं मुद्दाम स्वतःचे दात, स्वतःची जीभ आणि तो स्वतःचे ओठ एका बाईच्या पायाला लावले. त्या बाईचं नाव होतं जिजाबाई. ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची धर्मपत्नी होती. म्हणजे तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावा अशी लक्ष्मीच्या पतीला वाटलं. विटेवरचा मालक म्हणजे लक्ष्मीचा पती. लक्ष्मीचा पती ज्या बाईच्या पायाची माती चाटतो, त्या बाईनं जर सांगितलं असतं मला मालकाच्या अगोदर जायचं, तर नेलं नसतं का? नेलं नसतं, काही केलं असतं. पण जिच्या पायाची माती पंढरपुरातला मालक चाटतो, त्या बाईला सुद्धा तुकोबारायच्या मागं थांबावं लागले. म्हणून इथं सर्व महिलांना सांगतोय, कोण्या एखाद्या विधवा स्त्रीला नाव ठेवत जाऊ नका. ही तुम्हाला कळकळीची विनंती, हात जोडून विनंती. कारण हा शास्त्रातला पुरावा नाही कोणी कोणाला नाव ठेवलं. कोण मागं राहायचं आणि कोण पुढं जायचं कोणाची जहागिरी नाही. ती तुमच्या आमच्या हातचा विषय नाहीये. म्हणून असा भाकडवाट डोक्यात आणू जाऊ नका. शास्त्र सांगते ते करत जा. नालायकानं सांगितलेलं डोक्यावर घेत जाऊ नका. तुमचं डोकं मोडून जाईन एका दिवशी. कधी शास्त्रात ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगतात ते करत जा. ही तुम्हाला विनंती. पवित्र संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. उपस्थित सर्वांना प्रणाम करतो. शेवेला पूर्ण राम विठोबा समर्पयामि हरस्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नानभयो आप्ते श्रीदयत्री पिण्डिताल सर्पभय शान्तिरयो मुच्यतभयतति सकलसुरायां पिण्डे भयजायन्ति विष्णुरजोषरभयजायन्ति सव्यं चन्द्रपरा आपां पतियति निरभयजायं जाश्वनिराभयजायन्ति देशायां भारतदेशो महाराष्ट्रे सुदूरतता पुनितपराभय सकलजयो विधिपदेभयजायन्ति मातृगयाभयादिष्टितं पूर्णन्तमुच्यते जायन्ति भयदि सकलगुणाभय चन्द्रसुराभयजायन्ति अनिन्दभयदि सव्यगुणाभय मुक्तभयाभयजायन्ति मुक्तरपिण्डोदकरमति
शान्तिरयति विठ्ठल जय